नमस्कार मित्रांनो, प्रगणक म्हणून घर गणना म्हणजेच हाऊस लिस्टिंग करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मांडणीदर्शक नकाशा लेआउट मॅप तयार करणे आहे. हा नकाशा अचूक असल्याशिवाय आपल्याला म्हणजेच प्रत्येक प्रगणक यांना मोबाईल ॲपद्वारे प्रत्यक्ष हाऊस लिस्टिंग काम सुरू करता येणार नाही. मग हा नकाशा कशा पद्धतीने तयार करायचा, त्याचे निकष आणि नियम काय असणार आहेत, याविषयी आज आपण डिटेल माहिती घेणार आहोत. त्याआधी मी तुम्हा सर्वांचे बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आता आपला महत्त्वाचा विषय मांडणीदर्शक नकाशा तयार करणे. यासाठी सर्वप्रथम प्रगणक यांना आपल्या क्षेत्राची चतुर्सीमा माहिती असणं आवश्यक आहे. मग ही चतुर्सीमा आपल्याला कुठून कळेल? त्यासाठी सर्वात अगोदर HLO ॲप म्हणजे घरगणना ॲप या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचे आहे. सदर ॲपमध्ये लॉग इन कशा पद्धतीने करायचे त्यासाठी मी जनगणना भाग 1 यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. प्रत्यक्ष लॉग इन करणे, रजिस्ट्रेशन करणे, प्रत्येक मुद्दा, प्रत्येक उपमुद्दा, त्याचा अर्थ, प्रत्येक प्रश्नाची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर अगोदर हा व्हिडिओ पहा, म्हणजे भरपूर कन्सेप्ट आपला या ठिकाणी क्लिअर होणार आहे. त्यानंतर मग व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने आपण लॉगिंग प्रक्रिया पूर्ण करा. लॉगिंग झाल्यानंतर ॲपमध्ये या ठिकाणी वरती आपल्याला 3 आडव्या लाईन दिसतील, त्या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर काही पर्याय आपल्यासमोर दिसतील, त्यापैकी 3 क्रमांकाचा पर्याय घर यादी गट नकाशे या ठिकाणी क्लिक करा. आता घर यादी गट क्रमांक आपल्याला दिसणार आहे. त्यासमोर एक डाउनलोड बटन आपल्याला दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करा. परत डाउनलोड करा या ठिकाणी क्लिक करा. आता आपल्या मोबाईलमध्ये एक PDF डाउनलोड झाली असेल. ह्या पद्धतीने एक सॅटेलाइट मॅप म्हणजे एक चतुर्सीमा असलेला नकाशा आपल्यासमोर दिसणार आहे. या चतुर्सीमेच्या आत असलेल्या सर्व इमारती, प्रार्थनास्थळे, कार्यालये, दवाखाने, कारखाने, शाळा अशा प्रत्येक इमारतींची नोंद आपल्याला या मांडणीदर्शक नकाशामध्ये घ्यायची आहे. आणि हा नकाशा आपल्याला 2 प्रतीमध्ये तयार करायचा आहे. त्यातील एक प्रत आपल्याला आपले सुपरवायझर यांना द्यायची आहे आणि दुसरी प्रत स्वतःसाठी ठेवायची आहे. जनगणनेसंदर्भामध्ये प्रत्येक प्रगणक आणि सुपरवायझर यांचं ट्रेनिंग होणार आहे. कदाचित हा व्हिडिओ पाहत असताना आपलं ट्रेनिंग सुरू झालं असेल. त्यात तुम्हाला एक माहिती पुस्तिका दिली जाणार आहे. त्यात या पद्धतीने 2 कोरे नकाशे तुम्हाला दिले जातील. या नकाशावर आपल्याला मांडणीदर्शक नकाशा तयार करायचा आहे. प्रत्यक्ष नकाशा तयार करण्या अगोदर प्रगणक यांनी आपल्या क्षेत्राची पाहणी करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या क्षेत्राअंतर्गत असलेले सर्व रस्ते आणि सर्व इमारती आपल्या निदर्शनास येईल. कारण की मांडणीदर्शक नकाशा तयार करत असताना सर्व रस्ते आणि सर्व इमारती आपल्याला या नकाशामध्ये मांडायच्या आहेत. आता प्रत्यक्ष मांडणीदर्शक नकाशा आपण तयार करूया. त्यासाठी सर्वात अगोदर आपला सॅटेलाइट चतुर्सीमा असलेला जो नकाशा आहे तो आपण समोर ठेवावा. म्हणजे आता प्रगणकला आपले क्षेत्र, आपली चतुर्सीमा कळणार आहे. त्यानंतर आपला कच्चा नकाशा सर्वात अगोदर तयार करायचा आहे. त्यासाठी A3 कागद आपल्याला घ्यायचा आहे. A4 साईजच्या कागदापेक्षा हा मोठा असतो. कोणताही स्टेशनरी आणि झेरॉक्स दुकानावर आपल्याला सहज मिळेल. मग A3 साईज असलेल्या कागदावर आपल्याला सर्वात अगोदर कच्चा नकाशा तयार करायचा आहे. नकाशावर सर्वात अगोदर वरच्या बाजूला उत्तर दिशा आपल्याला दाखवायची आहे. त्यानंतर मग आपली जी चतुर्सीमा आहे ती नकाशामध्ये तुटक रेषेद्वारे आखून घ्यायची आहे. आता आपल्या क्षेत्रातील सर्व रस्ते या नकाशावर आपल्याला दाखवायचे आहेत या पद्धतीने. मग हे काम करत असताना आपण आपल्या क्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडीताई किंवा ग्रामपंचायतील व्यक्ती यांची मदत घेऊ शकतात. कारण की या व्यक्तींना गावातील प्रत्येक दिशा आणि प्रत्येक इमारत, सर्व रस्त्यांबाबत संपूर्ण माहिती असते, जेणेकरून तुमचे हे जे काम आहे, नकाशा तयार करायचे काम, हे सोपे आणि जलद गतीने पूर्ण होईल. आता आपण या नकाशामध्ये दिशा दाखवली, त्यानंतर आपली चतुर्सीमा तुटक रेषेने दाखवली आणि या चतुर्सीमेच्या अंतर्गत आपल्या क्षेत्रातील जेवढे रस्ते आहेत सर्व रस्ते आपण दाखवले. त्यानंतर आता आपल्या क्षेत्राअंतर्गत सर्व इमारती आणि त्यांचे क्रमांक या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आहेत. आता आपण उदाहरण म्हणून प्रत्यक्ष एक प्रगणक
या ठिकाणी इमारत आणि त्यांचे क्रमांक दाखवत आहे असे गृहीत धरू आणि सदर प्रगणक हे पहिल्या घरी गेले. आता सर्वप्रथम प्रगणक यांना आपल्या क्षेत्रातील आरंभबिंदू निश्चित करायचा आहे. आरंभबिंदू हा आपल्या क्षेत्राचा म्हणजे नकाशाचा उत्तर दिशा आणि पश्चिम दिशा यातील जो कोपरा आहे तो असणार आहे. म्हणजे आपल्या चतुर्सीमा अंतर्गत या कोपऱ्यामध्ये जे पहिलं कुटुंब असेल, जी इमारत असेल त्याला 1 क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर त्या इमारतीच्या उजव्या हाताला दुसरी इमारत असेल त्याला इमारत क्रमांक 2 द्यायचा आहे. या पद्धतीने संपूर्ण नकाशामध्ये आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत आणि या ठिकाणी खाली अंतिम बिंदू असणार आहे. आता प्रत्यक्ष प्रगणक हे पहिल्या कुटुंबाला भेट दिली त्यावेळेस ती इमारत पाहता त्यांना लक्षात आले की ही इमारत पक्क्या स्वरूपाची आहे आणि तिथं कुटुंब निवास करत आहे. मग या ठिकाणी चौकोनामध्ये 1 असा क्रमांक आपल्याला लिहावा लागेल. त्यानंतर ते शेजारील कुटुंबास भेट दिली तेव्हा त्यांनी ती इमारत पाहिली तर ती पक्क्या स्वरूपात होती पण तिथं कुटुंब निवास करत नव्हते. मग अशा वेळेस चौकोनात आडव्या रेषा आपल्याला दाखवायच्या आहेत आणि त्या ठिकाणी इमारत क्रमांक 2 हा अंक आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर ते पुढे गेले. तिसऱ्या कुटुंबामध्ये जाताना त्यांना निदर्शनास आले की सदर कुटुंब हे कच्च्या घरामध्ये राहत आहे म्हणून त्यांनी तिथं त्रिकोण दाखविला आणि इमारत क्रमांक 3 असं तिथं हा अंक नमूद केला. त्यानंतर हळूहळू ते पुढे गेले. त्यांना शेजारी एक बिल्डिंग दिसली. त्या बिल्डिंगमध्ये 3 कुटुंब राहत होते. मग या ठिकाणी इमारत क्रमांक कशा पद्धतीने नमूद करायचा तर इमारत क्रमांक 4 येणार आहे आणि या इमारतीमध्ये 3 कुटुंब राहत आहे म्हणून कंसामध्ये 3 लिहायचं आहे. म्हणजे 4 नंबर असलेल्या एका इमारतीमध्ये 3 कुटुंब वास्तव्य करत आहेत म्हणून 4 आणि कंसामध्ये 3 या पद्धतीने आपल्याला इथं हा अंक लिहावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इमारत प्रकारानुसार तुम्हाला कळाले की कशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग द्यायची आहे. त्यानंतर मग हे प्रगणक आपल्या क्षेत्रामध्ये जसं जसं पुढं गेले त्यांना एका ठिकाणी विहीर दिसली. मग त्यांनी सदर विहिरीसाठी या पद्धतीने चिन्ह दिले. त्यांना हँडपंप दिसला असेल तर या पद्धतीने चिन्ह देतील आणि नळ दिसला असेल तर या पद्धतीने चिन्ह या नकाशावर दर्शवायचं आहे. त्यानंतर अजून पुढे गेल्यावर त्यांना धार्मिक स्थळ दिसले. आता या धार्मिक स्थळाची नोंद घेताना सर्वात अगोदर पहिला प्रश्न, धार्मिक स्थळ कोणत्या प्रकारचे आहे. मंदिर असेल तर या पद्धतीने चिन्हांकित करावे, मस्जिद असेल तर या पद्धतीने, चर्च असेल तर या पद्धतीने आणि गुरुद्वारा असेल तर या पद्धतीने नकाशावर ते चिन्हांकित करावे. आता आपण चिन्हांद्वारे इमारतीचे प्रकार कशा पद्धतीने मॅपवर दर्शवावे इथपर्यंत माहिती घेतली. आता आपण प्रत्यक्ष कुटुंबाला नंबरिंग सिस्टम कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने ते नंबर द्यायचे आहेत ते पाहूया. त्यासाठी त्यांनी एक मांडणीदर्शक नकाशा तयार करून आपल्याला दाखवलेला आहे. हा नकाशा जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हाही तुम्हाला लॉजिकली विचार केला तर इथं भरपूर गोष्टी क्लिअर होतील. या नंबरनुसार आणि तो एरो दाखवलेला त्यानुसार आपण 3 ते 4 वेळेस हा नकाशा पाहिला की आपल्याला आयडिया येईल की कशा पद्धतीने आपल्याला नंबर देत कोणत्या बाजूला जायचं आहे. आता सर्वात अगोदर या ठिकाणी बघा आरंभबिंदू होता. इथं कुटुंब क्रमांक 1 दिलेला आहे. आता या ठिकाणी उजव्या बाजूला कोणतेच घर नाही तर इथं खालच्या बाजूला इमारत क्रमांक 2 दिलेला आहे. थोडक्यात म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, डाव्या बाजूपासून तर उजव्या बाजूला क्रमांक देत जायचं आहे. त्यानंतर परत या ठिकाणी या पद्धतीने खाली येऊन परत उजव्या बाजूपासून तर डाव्या बाजूला क्रमांक देत यायचं आहे झिगझॅग पोझिशनमध्ये. आता या ठिकाणी एक सोयीस्कर पद्धत म्हणून आपण एक या नकाशामध्ये एक ओळ तयार करून घ्या. आता ही जी पहिली लाईन आहे या ठिकाणी बघा फक्त एक घर आहे. त्यानंतर खालची दुसरी लाईन आहे समजा, त्या ठिकाणी क्रमांक दिला बघा 2, 3 आणि 4. फक्त दिशा कोणती होती, डाव्यापासून उजव्या बाजूला. त्यानंतर खालच्या लाईनमध्ये 3 घर आहेत, इकडं कुठंच नाही. मग आता 4 नंबर त्यानंतर डायरेक्ट खालच्या बाजूला 5 नंबर द्यायचं आणि उजव्यापासून डाव्या बाजूला क्रमांक देत पुढे जायचं 6, 7. त्यानंतर खाली बघा परत 8, 9, 10 या पद्धतीनं आपल्याला क्रमांक देत जायचं आहे. त्यानंतर मग आता इकडं कोणतीच इमारत नाही, इथं रस्ता आहे. मग
खालच्या बाजूला त्यांनी इथं एक बाण दर्शवला, म्हणजे आपण कुठून नंबर देत आलेलो आहोत आणि कुठं चाललो हे आपल्याला इथं समजेल. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा आता 11, 12, 13, 14 या पद्धतीने क्रमांक दिलेले आहेत. आता उदाहरण म्हणून आणखी एक पाहू आपण. आता इथं बघा इथं 17 क्रमांक दिलेला आहे आणि कंसामध्ये 4 दिलेला आहे, म्हणजे 17 क्रमांकाच्या इमारतमध्ये 4 कुटुंब राहत आहे. त्यानंतर आता इथून आपण उजव्या बाजूला 18 क्रमांक दिला, त्यानंतर पुढील 19 आणि हा बाण दाखवलेला आहे, म्हणजे या बाजूला आपण जात आहे. त्यानंतर मग 20 नंतर इथं बघा 21 नंतर या वरच्या बाजूला 22 इथं बाण दाखवला, इथं 23, 24 नंतर बघा आता या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला 25, 26, 27, 28, 29 आता इथं बाण दाखवला आणि परत 30, 31, 32, 33 ह्या पद्धतीने आपल्याला हे नंबर द्यायचे आहेत. आपण हा नकाशा एक वेळेस पाहिला. प्रत्येक नंबर हातामध्ये पेन धरून तुम्ही मार्क करत जा. तुम्हाला आपोआप ही सर्व दिशा आणि हा सर्व क्रम लक्षात येईल. ओके, या पद्धतीने आपला मांडणीदर्शक नकाशा तयार करा. आणखी यात एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये आपल्या गावाचा अपडेटेड एक नकाशा त्यांनी तयार केला असतो. त्या ठिकाणी पूर्ण रस्ते, सर्व इमारती आणि कुटुंब प्रमुखाचे नावासहित ती माहिती तुम्हाला तिथून मिळेल. आपण ग्रामपंचायतमध्ये एखाद्या व्यक्तीला भेटा आणि तो नकाशा मिळवा. तो नकाशा मिळवल्यानंतर आपल्याला प्रथम 60 ते 70% एक आयडिया येईल की आपल्या गावाचा, आपल्या क्षेत्राचा नकाशा कसा आहे, कुठून कसा, कोणती दिशा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कल्पकतेने तुम्ही त्यात बदल करू शकतात आणि तो नकाशा तुम्ही वापरू शकतात. अशाच जनगणनेबाबत नवनवीन माहिती आपल्याला मिळवायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इमारत प्रकारमध्ये कशा पद्धतीने इमारतीला काउंट करायची, कुटुंब संख्या काउंट करायची, आश्रमशाळा, वसतिगृह असेल तर कशा पद्धतीने त्याची नोंद करायची याविषयी माहिती घेणार आहोत. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.